आई चल. चल बाळा. कुठे निघालात तुम्ही दोघी? पोलीस स्टेशनला. प्रथमसाठी डबा न्यायचा आहे. प्रथमला भेटायला जाता? मी पण येते तुमच्या बरोबर. असे ना मला प्रथमची खूप काळजी वाटते अनु. सतत असं वाटतंय की त्याला बघावं. खूप आठवण येते मला. मी पण येते तुमच्या बरोबर. काय ग, तू कुठे चाललीस? अरे हे प्रथमसाठी डब्बा घेऊन चाललेत पोलीस स्टेशनला. मी म्हटलं मी पण येते सोबत. असंही मला ना त्याची खूप काळजी वाटते, आठवण येते. तेवढंच भेटणं होईल ना त्याला. हो ना. लगेच जाऊ आणि लगेच येऊ ना, एवढं काय त्यात? अगं पण सगळेच गेले तर घरी कोण थांबणार? नाही नाही नको. ऐक तू, अगं घरी आईजवळ कोणीतरी हवं, कळलं का? एकतर प्रथमच्या टेन्शनमुळे आईचा बीपी वाढलाय ऑलरेडी. अरे पण मी म्हणतेय ना मी लगेच जाऊन. सीमा, एकदा सांगितलं ना तुला. असंही तिकडे खूप गर्दी करू देणार नाहीये. तू नंतर जा. काका येतो आम्ही. तुम्ही जा. चला. नाही नाही, माझा ऐका ना व्यवहारे साहेब. अचानक तुम्ही म्हणताय की आता पैसे वाढवून पाहिजे, असं नाही होऊ शकत ना. हो नाही, हो नाही होणार असं अचानक. तुम्ही मी कुठून आणू पैसे? तुम्ही विचार करा ना या गोष्टीचा. अहो आधी सांगायचं. साहेब ऐका ना, मी काय झालं रे? कोणाचा फोन होता? व्यवहारे वकिलाचा फोन होता रे. केस घेणार नाही म्हणतो. काय काय झाले काय? पण अचानक पैसे वाढवून पाहिजेत त्याला. कुठून आणणार आहे मी पैसे? असं कसं काय? मी म्हणतोय ना दादा, मला ना आता अनु जे म्हणते ना ते पटायला लागलंय. हे सगळं कोणीतरी मुद्दाम जाणीवपूर्वक करताय. प्रथम मी काही केलंच नाहीये. त्याला सुद्धा अडकवलं जात आहे या सगळ्यामध्ये. का होतं रे असं आयुष्यात? काय मीच असा हतबल का होतो? माझ्यावरच ही वेळ काय येते? बघ ना, त्या प्रथम बरोबर त्याचे जेवढे कोणी मित्र आहेत ना, त्या सगळ्यांच्या बापाकडे पैसा आहे. पाण्यासारखा पैसा होतील, त्यांच्या पोरांना सोडवतील. माझ्या प्रथमनी काय करायचं रे? नाही हवी. हे बघ, असं काही होणार नाहीये. आपला प्रथम निर्दोष आहे. पण हे सिद्ध करणारे पुरावे नाहीयेत आपल्याकडे. अरे आत्ता नाहीयेत पुरावे आपल्याकडे, पण मला खात्री आहे काहीतरी होईल आणि आपला प्रथम निर्दोष सुटेल यात. खरंच जर यांना पुरावे मिळाले तर? ती अनु पण ना बाहेर गेली. नक्की पोलीस स्टेशनलाच गेली असेल का ती? काय हो नाही, मुलगा कसा आता तुमचा? ठीक आहे, पण डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले. काय सांगता? अहो ऑपरेशन म्हणजे खूप खर्च येईल. हो ना, 7-8 लाख रुपये लागतील म्हणून बोलले. बापरे. मग झाली आहे का पैशांची व्यवस्था? अजून तरी काही झालेलं नाहीये. 5 लाख रुपये जमा केलेले आहेत, काही विकून काही जमा करून. तरी 2-3 लाख उरतायत. त्याचंच तर टेन्शन आहे. पण मग काय करणार आहात? बघू. तशी एकाकडून 2 लाखाची व्यवस्था झालेली आहे. कशी काय? हेच आपली नेहमीची सेटिंग. आजही एक जण येणार आहे. अच्छा, बरं बरं. हो मिस्टर नाईक. खूप खूप आभार. हो तुमच्यामुळे माझ्या मुलाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. तुम्ही माझी खूप मदत केली. ही मिठाई तुमच्यासाठी आली. मोजून घ्या नीट. हा माणूस प्रथमच्या मित्राचे वडील आहेत. यांना मी पोलीस स्टेशन मध्ये बघितलं होतं. पण ते इथे काय करतायत?
मिठाईचं बॉक्स मोजून घ्या म्हणजे? तू काहीतरी गडबड आहे. ते म्हणाले की तुमच्यामुळे माझ्या मुलाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. याचा अर्थ मिस्टर दिवाण? येस, मी तुम्हाला ओळखलं नाही. नाही, पण मी ओळखते तुम्हाला. मी अनुप्रिया अविनाश पाटकर, प्रथम पाटकरची आई. हो, आय सी. प्रथमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ना? आय एम व्हेरी सॉरी. पण तुमच्या मुलाचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आलेत ना, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. मला मिठाई नाही ऑफर करणार? मिसेस पाटकर, तुम्ही इथे कसे काय? तुमच्या मुलाचे रिपोर्ट्स आम्ही पोलिसांना आधीच सबमिट केलेले आहेत. हो, माहिती आहे मला, पण मी म्हणाले ना आता, मी यांचं अभिनंदन करायला आले. मिठाई द्या ना, मिठाई द्या, मिठाई द्या ना मला, द्या ना मिठाई, द्या ना. अच्छा, ही आहे तुमची मिठाई. म्हणजे मुलाचे रिपोर्ट्स बदलण्यासाठी तुम्ही यांना लाच दिली तर? लाज नाही हो, काही काय. हो, यांच्या मुलाचं ऑपरेशन होतं म्हणून मी मदत केली. अहो, माणुसकी म्हणून मदत केली, बाकी काय नाही. माणुसकी म्हणून? माणुसकी म्हणून पैसे दिलेत तर सरळ हाताने पैसे द्यायचे ना. मिठाईच्या बॉक्स मध्ये लपवून देण्याची काय गरज होती? हा मिस्टर दिवाण? हो, दिले मी रिपोर्ट बदलायला पैसे. काय करणार आहात तुम्ही? हा, एक लक्षात ठेवा, माझी वरपर्यंत ओळख आहे. तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. थँक्यू मिस्टर नाईक. वा 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 मिस्टर नाईक, वा. खूप पुण्याचं काम केलंय तुम्ही. शाब्बास, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही माझ्या मुलाचं भविष्य उद्ध्वस्त केलंय. तुम्ही काही बोलू नका. माझ्यावर तुम्ही वाटेल ते आरोप करताय. मी असं काही केलेलं नाहीये. नक्की तुम्ही असं काही केलं नाहीये? पण मिस्टर नाईक, तुमचा चेहरा तर काहीतरी वेगळंच सांगतोय. काय झालं तुम्हाला? घाम का आलाय? हातपाय थरथरतायत तुमचे. ज्या माणसाची चोरी पकडली जाते ना, तो इतका घाबरतो. दादा प्लीज प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे की तो निर्दोष आहे. तुम्ही त्याचे रिपोर्ट्स बदलून स्वतःच्या मुलाचा जीव वाचवला, पण माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंय. दादा प्लीज असं करू नका. एक आई म्हणून भीक मागते मी तुमच्या समोर. माझ्या मुलाच्या आयुष्याचा विचार करा. मला असं निराश करू नका. मी हात जोडते, हवं तर तुमचे पाय पकडते. दादा प्लीज प्लीज, ते रिपोर्ट्स तुम्ही बदललेत हे सांगा ना. नाहीतर तुम्हाला कोणी बदलायला लावले त्याचं नाव सांगा. मी त्यांना जाऊन भेटते, त्यांना विनंती करते. दादा, माझ्या मुलाचा विचार करा प्लीज. हे बघा, तुम्ही इथून निघून जा.
माझ्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप केलेले आहेत आणि ते मी खपून घेणार नाही. काका प्लीज असं करू नका. प्लीज आमचं ऐकून घ्या. आमच्याकडे हा शेवटचा चान्स आहे. प्लीज. मी सांगितलं ना, तुम्ही निघा इकडून. ठीक आहे, जातो आम्ही. तुमच्यात जरा जरी माणुसकी शिल्लक असेल ना, तर तुम्ही कबूल कराल की तुम्हीच माझ्या मुलाचे रिपोर्ट्स बदलले आणि माझ्यात माणुसकी अजूनही शिल्लक आहे. म्हणून मी तुमच्या मुलाला आशीर्वाद देते, त्याचं ऑपरेशन चांगलं हो, त्याला उत्तम आरोग्य लाभो. चल. त्या माईने कुणाकडे तक्रार केली तर? ती तसं काही करणार नाही. तिच्याकडे पुरावे नाही आहेत आणि मी जर कबूल केलं तर माझी नोकरी जाईल, माझं सर्टिफिकेट कॅन्सल होईल आणि ते मला परवडणारं नाही आहे. हॅलो. हॅलो, मी बोलतोय. प्रथम पाटकरचे रिपोर्ट बदलण्यासाठी तुला पैसे दिले होते, आठवतंय ना? हो हो, मी बदलले ना रिपोर्ट. एक लक्षात ठेव, तुला कोणी भेटायला येऊ दे किंवा नको येऊ देत, आमच्याबद्दल एक शब्द जरी काढला ना तर तुझी खैर नाही. लक्षात ठेव. नाही नाही बोलणार साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. ठेव फोन. आई, आई काय होतंय? आई ये तू बस इकडे बस. आई बस, मी लिंबू सरबत किंवा ज्यूस काहीतरी आणते. नाही नाही, पिहू नको. तू कुठेही जाऊ नकोस. प्लीज माझं आई, तुला बरं वाटेल, मी आणते. पिहू, आई प्लीज. आई हे घे. हे घे. अगं आई प्लीज नाही नको म्हणूस. तू काही खाल्लं नाहीयेस मला माहिती आहे. तुला बरं वाटेल माझं, ऐक प्लीज प्लीज. आई ओके वाटतंय का? आई आता काय करायचं ग आपण? तोच विचार करते मी कधीपासून. प्रथमचा विचार करून ना माझं डोकं दुखायला लागलंय. पिहू, देव न करो आणि चुकून जर प्रथमला सुधारगृहात पाठवलं ना तर मी नाही जगू शकत माझ्या प्रथम शिवाय. मला प्रथम हवाय. आई आई प्लीज रडू नकोस, प्लीज शांत हो. आई माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या प्रथमला काहीही होणार नाही. त्याला कुठल्याही सुधारगृहात पाठवणार नाहीये. आई तूच अशी खचून गेलीस तर कसं होईल? माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या प्रथमला काही होणार नाहीये. अख्खं जग म्हणतंय प्रथम दोषी आहे, पण म्हणून आपण आपले प्रयत्न थांबवलेत का? नाही ना. माझा आपल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या प्रयत्नांना नक्की यश येईल. आणि आई आपल्याकडची वेळही अजून संपली नाहीये. अजून संध्याकाळचा कार्यक्रम आहे. हो हो आई, अदितीताईच्या कार्यक्रमात तू अशीच ठाम राहा. आणि ज्यांनी कोणी तुझ्या आईपणावर आणि तुझ्या संस्कारांवर प्रश्न विचारलेत ना त्यांना खणखणीत उत्तर दे. आई आपली बाजू मांडायची ही शेवटची संधी आहे. अनु अजून आली नाही का? नाही, आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय. हीच चांगली संधी आहे सीमा. अनु जर खोटं बोलून कुठे गेली असेल ना तर खरं काय ते समोर येईल. व्यापातून परत यायला एवढा वेळ लागतो? भाऊजी, पोलीस स्टेशनला फोन करून विचारता का
नाही म्हणजे आपल्याला कळेल की अनु अजून तिथेच आहे की निघाली येते. काय गरज आहे? ते जर पोलीस स्टेशनला असतील ना त्या दोघी तर प्रथम बरोबर असतील, आणि जर तिथून निघाले असतील तर येतील ना इतक्यात. तसं म्हणायचं नाहीये मला, तिलाच त्या आदितीच्या कार्यक्रमाला जायचं होतं ना, म्हणून म्हटलं एकदा विचारून बघूया का. ऍक्च्युली दादा, सीमा वहिनी बरोबर बोलते, म्हणजे मलाही तेच वाटतंय. एक तर त्या दोघींकडे फोन नाहीये, रस्त्यात कुठे अडकले असतील, काही झालं असेल, आपल्याला कसं कळणार. दादा तू एकदा बघ ना फोन करून. माझ्याकडे आहे ते इन्स्पेक्टरचा नंबर. लागत नाहीये फोन. भाऊजी पुन्हा एकदा ट्राय करा ना. लागेल. आल्या. एवढा वेळ लागतो पोलीस स्टेशनला डबा घेऊन जायला आणि तिथून परत यायला? एवढा वेळ का लागला? ते 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 नाही ऐकायचंय. प्रथमने डबा खाल्ला का ते सांग. कसा आहे तो? त्याची तब्येत बरी आहे का? हो ते अगं ए बाई, हे सगळे प्रश्न मी स्वतःसाठी नाही विचारत आहे. पटापटा बोल ना. नाही तेव्हा नवऱ्याची कर्तव्य सांगण्याची अक्कल पाजळतेस ना. मग आता आता तोंड उघड ना, सांग ना. मग आता बोल की. बाबा प्रथम ठीक आहे, फक्त जरा घाबरल्यासारखं वाटलं. म्हणजे त्यांनी आम्हाला प्रथमला भेटूच दिला नाही ना. काय तुम्ही त्या बिचाऱ्या प्रथमला भेटलातच नाही का? मग तुम्हाला एवढा उशीर का झाला? ते आईला उन्हामुळे जरा चक्कर आल्यासारखं झालं होतं, म्हणून मग वाटेत तिला बसवलं, ज्यूस प्यायला दिलं, आणि नंतर आम्हाला रिक्षा मिळाली नाही म्हणून चालत आलो आम्ही, म्हणून उशीर झाला. बरं बरं, घरी आलात ना, ठीक आहे. जा ग, रात्रीच्या स्वयंपाकाचं बघ जा. रात्रीच्या जेवणाची तयारी आईने मगाशीच केली. आईला आता जरा आराम करू दे. तिला आदिती त्याच्या स्टुडिओमध्ये जायचं. हो हो माहितीये, मोठी उजड पाडणार आहे ना तुझी आई तिथे जाऊन. काय असे ते चॅनलवाले कशासाठी करतात ते सगळं आपल्याला माहिती आहे. टीव्ही वाले आहेत ना, एकदम स्वार्थी असतात. ते TRP वगैरे यावा म्हणून वाटेल ते करत असतात. काय स्वतःला अक्कल नाहीच आहे. नाहीये तर नाहीये, हरकत नाही, पण समोरचा एखादा सांगतोय तर ते तरी ऐकावं ना माणसानी. तिथे नाही ती अक्कल कशाला चालवायची तुला? असं काय करतोय सावी? आपण प्रत्येक जण आपापल्या परीने प्रथमला सोडवण्याचा प्रयत्न करतोय ना. आता तिला ह्या पद्धतीने करायचं तर करू दे ना, काय हरकत आहे? काय चाललंय काय? घरात परिस्थिती काय? आणि तुम्हाला टीव्हीवरून फेमस व्हायचंय काय? दादा, अरे हे टीव्ही वाले बेकार असतात. हे काय करतात, हे असे आपल्यासारखे असे गांजलेले त्रासलेले 5-50 लोक एकत्र करतात. त्यांना नाही नाही ते प्रश्न विचारतात. दुःखात असताना पण म्हणतात कसं वाटतंय तुम्हाला. काहीतरी प्रश्न विचारायचे, मग लोकांना रडायला लावायचं, त्याच्यावर स्वतःच्या पोळ्या भाजायच्या. काही गरज नाहीये, ते कार्यक्रमाला जायची गरज नाहीये. नाही जायचंय तिने. दादा सॉरी, पण मला नाही वाटत असं काय होईल. म्हणजे या शोमुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही, आणि झालं ना तरी फायदाच होईल.
म्हणजे बघ, वहिनी जर ह्या शोला गेली तर तिकडे ती प्रथम बद्दल, आपल्याबद्दल सगळं काही मांडेल, लोकांना खरं काय आहे ते कळेल. कारण असे शोज ना दादा खूप व्हायरल होतात. मग जी लोक आपल्याला एवढं सगळं बोलतायत ना, त्या सगळ्यांची तोंड बंद होतील. एक्झॅक्टली बाबा. हा शो आमच्या कॉलेजच्या मुलांमध्ये पण खूप पॉप्युलर आहे. विचार कर ना, जर आई तिकडे गेली आणि तिचं बोलणं सगळ्यांनी ऐकलं तर आपल्याला खूप लोकांचा सपोर्ट मिळेल. विचारलंय का तुला? जरा पिक्चर बघणं कमी कर. अवी, यांचं काही ऐकू नकोस. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. कुणी कुठेही जायचं नाही. प्रथमला निर्दोष सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे. प्लीज मला जाऊ दे. आपला प्रथम निर्दोष आहे हे मला सिद्ध करू दे. त्याच्या विरुद्ध खोटे पुरावे सादर केले. त्याला मुद्दामून अडकवण्यात आले आई, हे मला लोकांना सांगू देत. गेले 2 दिवस प्रथम आणि आपण किती त्रासातून जातो. विनाकारण आपल्याला लोकांची बोलणी ऐकावी लागते. हे सगळं मला लोकांना सांगायचे आहे. त्या शो मध्ये जाऊन माझ्या प्रथमला निर्दोष सिद्ध करण्याची ही माझी शेवटची संधी आहे आणि आई मला ती गमवायची नाहीये. त्यामुळे मी त्या शो मध्ये जाणार. प्लीज कोणीही मला अडवू नका. कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढलाय. स्वतःच्या चुकांवर बांधून घालण्याचा प्रयत्न करते, दुसरं काही नाही. अवी, आज हिच्यामुळे माझ्या नातवावर ही वेळ आली आहे. तू तिला डोक्यावर चढून ठेवलेस ना, त्याचे हे परिणाम. अवी, आज मला तुझ्याकडून एक वचन हवंय. यापुढे तुझ्या बायकोकडून कसलीही चूक झाली तरी तू तिला माफ करणार नाहीस. दे मला वचन. मी वचन देतो तुला, यानंतर अनुकडून एक जरी चूक झाली ना, नाही करणार मी तिला माफ.